नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. माझी होशील का? तर आत्तापर्यंतच्या भागात आपण बघितलं होतं की मंजिरी आणि अवंती जेव्हा बाहेर फिरायला गेल्या होत्या तर अवंती एका स्टॉलपासून हरवली होती. तर आता ती कशी सापडेल आपण बघूया या भागात. 2-3 पोलीस त्याचा सगळा स्टॉल अस्ताव्यस्त करून शोधत होते. आजूबाजूला प्रचंड गर्दी झाली होती. सगळे आपापसात कुजबुजत होते. हे समोर काय घडत आहे कोणालाच काहीही कळत नव्हतं आणि तो स्टॉलवाला मालक सुद्धा घाबरून गेला होता. कबीर गर्दीतून रस्ता काढून त्या स्टॉलमध्ये आला. मंजिरीला त्याने कंट्रोल रूममध्येच थांबायला लावले होते. पुढची परिस्थिती त्याला माहीत नव्हती. आतलं सगळं सामान इकडे तिकडे पडलं होतं. ही मुलगी तुझ्या स्टॉलमधून बाहेर आलीच नाही. कुठे आणि काय केले तुझ्यासोबत? पोलीसवाला ओरडून त्या दुकानदाराला एक फटका मारत म्हणाला. तसा तो जमिनीवर कोसळला. मालक, आम्ही काय केलं नाही हो. दिवसभर कितीतरी लोक येत जातात. आता चेहरा कसं काय लक्षात राहणार? तो गयावया करत दोन्ही हात तोंडावर ठेवत म्हणाला. सर, सगळं शोधलं पण काहीच मिळालं नाही. हवालदार पोलीसवाल्याजवळ येत म्हणाला. कबीर जबडा घट्ट आवळून त्या दुकानदाराला बघत होताच की त्याचं लक्ष अजून एका दाराकडे गेलं. तो पटकन त्याची मोठी मोठी पावलं टाकत त्या दिशेने निघाला. हा रस्ता, हे दार का बंद आहे? तो जोरात ते दार ओढत बाहेर बघू लागला. बाहेर बघून तो गोंधळला थोडासा. सर, ते दिवसभर पण दार चालू असते. खूप गर्दी होऊ लागली म्हणून एकच दार उघडं ठेवलं, दुकानदार म्हणाला. कबीर आणि पोलीस सुद्धा त्या रस्त्याने बाहेर आले. तिथून दुसरी गल्ली जाणवून येत होती. पुढे जसे स्टॉल दिसून येत होते तसेच इकडे पण दिसून येत होते. ह्या साईडचे फुटेज चेक करा, तो बाहेर नजर फिरत म्हणाला. यस सर, पोलीस बोलत फोनवर इन्स्ट्रक्शन्स देऊ लागली. पुन्हा सगळे त्या गर्दीतून बाहेर पडले. मिस्टर शर्मा, त्या स्टॉलवाल्याची नुकसान भरपाईसाठी करून द्या. चालता चालता त्यांनी ऑर्डर दिली. आपल्यामुळे त्याचं नुकसान झाले ह्याची लगेच जाणीव झाली. चला जरा अवंती कुठे गेली बघूया. फ्लॅशबॅक. अवंती ती कुर्ती बघत आत गेली. मोठा स्टॉल होता. गर्दी पण तितकीच होती. तिने ती कुर्ती घेतली आणि काउंटरवर गेली. ह्या कुर्तीमध्ये निळा कलर आहे का? ती दुकानदाराला विचारत होती. मॅडम, तिथेच बघा, नाहीतर पुढच्या लाईनमध्ये त्याचे पीस वेगवेगळ्या कलरमध्ये आहे. तो खाली पैसे मोजतच हात दाखवत म्हणाला. त्याने जिकडे हात दाखवला तिकडे तिने पाहिलं तर बाहेरचा रस्ता दिसून येत होता. ती थोडी कन्फ्यूज झाली. नेमकं ती इकडून आली का तिकडून आली? तिकडेच का? तिने पुन्हा एका कन्फर्म करण्यासाठी विचारलं. हो मॅडम, भरपूर कलर आहे, बघा जाऊन, तो थोडासा वैतागून म्हणाला, कारण समोर 3-4 कस्टमर होते. तिने ती कुर्ती तिथेच ठेवली आणि कुर्ती घ्यायचा विचार डोक्यातून सोडला आणि बाहेर निघाली. तिच्या डोक्यात विचार आला की मंजिरीला घेऊनच आपण पुन्हा या स्टॉलमध्ये येऊ. म्हणून ती बाहेर पडली आणि त्या दुकानदाराने भर नजर करून पाहिलं. ओ मॅडम, त्यात भरपूर कलर आहे हो. हे पिंटू, त्यांना कलर दाखव, मालक म्हणाला. तसं तो मुलगा लगेच 4-5 कुर्ती घेऊन तिला गाठला. तशी ती गडबडून बघू लागली. दीदी, बहुत सुंदर है, आप ट्राय तो करो, उधर मिरर है. तो मुलगा तिला वेगवेगळे पीस दाखवत म्हणाला. हा, अच्छा है. तिने कसबस ती कुर्ती बघू लागली. हा मिरर है, त्या मुलाने इशारा केला. ती त्या मिरर समोर उभी राहून बघू लागली. छान होते, पण पुन्हा तिला आठवलं की मंजिरी आत्तापर्यंत बाहेर आली असेल. मैं आई, ते सहेली बाहेर आहे, उसको लेके आती हूँ. ती गडबडून तिची मिक्स मराठी हिंदी बोलू लागली. कितीही शिकलेली असली तरी शब्द चुकत होते. सवय नव्हती ना. गावाकडची मराठी तोंडात पक्की बसली होती. ती बाहेर पडली आणि शेजारी असलेल्या स्टॉलमध्ये जाऊन मंजिरीला शोधू लागली. मॅडमची चुकामुक झाली आणि रस्ता पूर्णपणे हरवला. लाईनीने लागलेले सगळे स्टॉल एकसारखेच दिसू लागले. तिला काहीच कळेना. तिने पटकन तिचा मोबाईल काढला आणि स्विच ऑफ झालेल्या मोबाईलकडे बघून डोळ्यात पाणी येऊन हळूहळू ओठ बाहेर येऊ लागले. गावाकडे जास्त मोबाईल वापरायची सवय नव्हती, म्हणून सारखं चार्जिंगला लावायची सुद्धा सवय नव्हती. जेव्हा 1% बॅटरी राहिली तेव्हा कुठे चार्जिंग लावायला मोबाईल घेऊन जात होती. जुन्या मोबाईलची चार्जिंग 2-2 दिवस राहत होती, त्यामुळे ती सवय नव्हतीच की रात्री झोपताना मोबाईल चार्ज करावा. आताही तसंच घरातून निघाली 1% बॅटरीवर. दुपारपर्यंत कशी बशी चालली. एन्जॉयच्या नादात मोबाईलकडे लक्ष गेलं नाही, त्यामुळे तो कधी बंद पडला तिच्या लक्षातच आलं नाही. आता त्याची गरज जाणवली म्हणून तिने मोबाईल काढला तर तो स्विच ऑफ. आता प्रेझेंट. सगळे पुन्हा कंट्रोल रूममध्ये येऊन मागच्या लाईनमधले फुटेज बघू लागले. थोड्या वेळाने ती बाहेर पडली तसं कबीरचं हृदय जोरजोरात धडधड करू लागले. तो पुढे येऊन स्क्रीनला झूम करून बघू लागला. ती इकडे तिकडे बघून शेजारच्या स्टॉलमध्ये गेली. थोड्या वेळाने पुन्हा बाहेर येऊन गडबडून इकडे तिकडे बघू लागली. सगळं तिला नवीन दिसत होतं हे तिच्या चेहऱ्यावरून जाणून येत होतं. म्हणून ती विचार करत होती कुठल्या स्टॉलमध्ये जावं. असं करत जास्त स्टॉलपासून ती बाहेर पडली होती. 3-4 स्टॉल पुढे गेल्यामुळे तिथे तिचा रस्ता भरकटला. ती मोबाईल बघून रडकुंडीला आलेली दिसून येत होती. तिला असं हतबल बघून त्याचा जीव वर खाली होऊ लागला. तो जसजशी पुढे काय होतं तसं फुटेज जात होते. कुठेतरी थांबेल वाटत होतं, पण ही भिंगरीसारखी सगळीकडे फिरतच होती. तिला बघून त्याने दात घट्ट आवळून धरले.
त्याचं असं मत होतं की एका ठिकाणी शांत उभं राहून आपल्याला कोण शोधायला येत आहे ह्याची वाट बघावी ना. पण नाही, पेशन्स कमी होते तिच्यात. ओ, ती मंजिरीला शोधत आहे ना. आता ती स्टॉल सोडून दुसऱ्याच गल्लीत गेली आणि तिथून फुटेज काही दिसत नव्हते. सगळं जवळपास ती 2 ते 2.5 तास गायब होती आणि फुटेज 1 तासापूर्वीचेच होते. म्हणजे तिथूनच ती कुठल्या तरी दिशेला गेली होती. त्या रस्त्याला किती फाटे फुटतात चेक करा आणि आपले सगळे बॉडीगार्ड कामाला लावा. कबीर बोलत कोणाला तरी फोन लावत कंट्रोल रूममधून बाहेर पडला. मंजिरी तर घाबरून गेली होती. देवाचा धावा करत अवंती सुखरूप असू दे म्हणून पाया पडत होती. डोळ्यातल्या पाण्याने तर आत्ता साथ सोडली होती. हॅलो, मी एक नंबर सेंड केला आहे. तो मोबाईल स्विच ऑफ आहे. त्याचा EMIM नंबर चेक करून कुठे दाखवतो ते चेक करा. त्याने बोलून फोन कट केला आणि गाडीत बसला. त्याच्यासोबत मंजिरीसुद्धा गाडीत बसली आणि आत्ता जिथे ती गायब झाली तिथून सगळीकडे त्याचे बॉडीगार्ड पसरले. चला आता आपण आपली भिंगरी काय करते बघू. मंजिरी आणि कबीर शोधत होते तेव्हा मॅडम गोलगोल फिरून थकल्या. एवढ्या गर्दीत कुठे मंजिरीला शोधू. ती डोळ्यात पाणी आणून तिची नजर भिरभिर फिरवू लागली. ह्या मोबाईलला आत्ताच बंद व्हायचं होतं का? कोणाचा नंबर पण पाठ नाही. चालत चालत इकडे तिकडे बघू लागली. स्वतःला शांत ठेवत, डोळे स्वच्छ ठेवत, नजर न चुकवत मंजिरीला शोधू लागली. मॅडम, किधर चलना है? मागून हॉर्न वाजवत एका रिक्षावाल्याने विचारलं. तशी ती खांद्यावरची पर्स घट्ट पकडून त्याला बघू लागली. चेहऱ्यावरून तर तो एक रंबाचा छपरी वाटत होता. मागे 2 अजून माणसं बसली होती. तिच्याकडे घाणेरड्या नजरेने हसत वरून खाली पूर्णपणे तिला निहळू लागले. त्यांची नजर बघून तिला किळस वाटली. तिने घाबरून तिची ओढणी नीट केली आणि त्याच्याकडे न बघताच पुढे पुढे जाऊ लागली. मॅडम, चलो हम छोड़ देते. कहाँ जाना है? बोलो तो सही. तो माणूस रिक्षा तिच्याबरोबर चालत म्हणाला. ती तिच्या पायाची गती वाढवत पुढे जाऊ लागली. मंजिरी सापडत नाही म्हणून एवढी ती घाबरली नव्हती. काहीही करून ती तिला शोधूनच काढणार होती. पण अशा वातावरणात तिचं अंग थंडगार पडलं होतं. अशा गोष्टींची सवय नव्हती. गावात तिच्याकडे तोंडवर करून कोणी बघायची हिंमत ठेवत नव्हतं. सरपंचाची मुलगी म्हणून खूप धाक होता. आणि ती इकडे तिकडे बघू लागली तर तिला जाणवलं आपण चुकीच्या एरियामध्ये आलो आहे. त्या रिक्षावाल्याने लगेच त्याची रिक्षा तिच्या समोरच आडवी केली. तिथंच कोण 2-3 पावलं मागे होत भेदरलेल्या नजरेने बघू लागले. त्या रिक्षातून तिघे खाली उतरले. तिघे खुनशे हसत तिच्या दिशेने जाऊ लागले आणि ते घाबरून एक पाऊल मागे टाकत होती. कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या. डोळ्यांचे उघडझाप करून देवीचं नाव घेऊन देवीला आठवते. देव तारे त्याला कोण मारी. ती दीर्घ श्वास घेत रागीट नजरेने त्या 3 राक्षसांकडे बघू लागली. तिला त्यांच्या मागे एका बाईचा फोटो दिसतो. तुमच्या मागे जो पोस्टर आहे ना, त्याची मी बहीण आहे. अजून एक पाऊल पुढे टाकलं तर तुमचं काय होईल ते तुम्ही बघा. खवळून तिच्या पर्समधून फोन काढत म्हणाली. तिघांनी मागे वळून त्या पोस्टरकडे पाहिलं आणि पापण्यांची उघडझाप करून एकमेकांकडे बघू लागले. अरे, भाईची बहीण कालच गावावरून आली आहे, त्यातला एक गुंड म्हणाला. तशी अवंती डोळे मोठे मोठे करून त्याला बघू लागली. दीदी, माफ करा, भाईला काही पण सांगू नका. तिघी तिच्या समोर हात जोडत म्हणाले आणि पटकन रिक्षात बसून फरार झाले. आणि तिचे डोळे अधिकच मोठे झाले. तिकडे बघत चेहऱ्यावरून हात फिरवत पळतच तिथून बाहेर पडली. कारण तो एरिया तिला सेफ वाटत नव्हता. समुद्राच्या लाटांचा आवाज आला. त्या दिशेने ती पळू लागली आणि अखेरीस समुद्र आणि चौपाटी नजरेस आली. अंधार पडल्यामुळे गर्दी भरपूर दिसत होती म्हणून त्या गर्दीत ती सहज स्वतःला झाकून घेऊ शकते. दमल्यामुळे आता पायात जीव नसल्यासारखं वाटत होतं. तिने तिथेच एका बाकावर बसून घेतलं. डोकं शांत ठेवून विचार कर. ती ओठावर ओठ दाबून इकडे तिकडे बघू लागली. डोळे तुडुंब भरले होते. घरची आठवण येत होती. मंजिरीची काय अवस्था झाली असेल. लवकरात लवकर तिच्याशी कॉन्टॅक्ट साधावा लागेल. रिक्षाने घरी जायला पत्ता तर कुठे डोंबल्याचं माहीत आहे आणि कोण कुठं घेऊन जाईल कळणार नाही. ती स्वतःशीच मनातल्या मनात बडबड करत इकडे तिकडे बघू लागली. तिच्या शेजारी एक आजी फुटाने खात बसली होती. आजी, मी काय तुला आजी वाटते का? ती म्हातारी कपाळावर आठ्या पाडून रागाने म्हणाली. तशी अवंती कडबडली. पांढरी केस असून आजी नाही ही? माझं नाव जेनी आहे, ती म्हातारी केस नीट करत ॲटिट्यूडमध्ये म्हणाली. हां, ऐका ना, माझ्या मोबाईलची बॅटरी संपली आहे. मला एक फोन करायचा होता. ती तिच्या मोबाईलकडे बघत अधीर मनाने म्हणाली. त्या म्हातारीने तिला वरून खालून निहाळलं आणि तिच्या मोबाईलचा पासवर्ड अनलॉक करून तिच्याकडे दिला. तिने खुश होत पटकन तिच्या घरचा नंबर डायल केला. पण त्याचा रिसिव्हर नीट ठेवला नसल्यामुळे कॉल लागत नव्हता. ह्या बाईला ना फोन वापरता का येत नाही. तिनं वैतागून घरात असणाऱ्या मोबाईलवर फोन लावला. संध्याकाळची दिवे लागणे वेळ होती. मीरा दिवा लावत होती. मोबाईल वाजला म्हणून जरा खुश होतच मोबाईल घ्यायला गेली. कारण घरात एकटीच होती. बळवंतराव घरात असले तर त्यांच्याकडे तेच उचलत होते. आत्ता ग बया, कसली बोलली होती तायडी, तिथे मोबाईल बघत म्हणाली.
तिने तिचा अंगठा लावला. स्क्रीनवर कॉलिंग चिन्ह दिसून येत होतं, तर खाली ओढला आणि कॉल कट झाला. तसं अवंतीने कपाळावर हात मारून घेतला आणि आत्ताच्या वेळी आबा घरात नसताना हे तिला माहीत होतं. मग अशी नाटकं तिच्या आईशिवाय कोणीच करणार नाही, तर फोनकडे लक्ष असतं. तिने स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवला आणि पुन्हा कॉल लावला. परत कॉल आल्यावर मीराला फोनला बघू लागली. खाली ओढल्यावर कट झाला होता. म्हणजे आता वर प्रेस करायचा असं डोक्यात आलं. हॅलो. तिच्या आईला फोन चालू झाल्यावर एक भलताच आनंद झाला होता. काही कळत नव्हतं, पण आपण फोन उचलू शकतो ह्याचा आनंद. आई, आबा कधी येणार आहेत? तिने जास्त प्रश्न न विचारता मुद्द्यावर आली, कारण आता तिला फक्त त्या मोबाईलमधून मंजिरीचा नंबर हवा होता. अगं, तुझा बा आता पाटलासोबत शेतात गेलाय. लवकर काही येई नाही. तू नाही तर पीत फिरायला लागलं. त्या पाटलाला काही काम नाही. तुझ्या बा पण त्याच्या नादी लागत फिरतं. मीरा फोन दोन्ही हाताने अल्लाहात कानाला लावत तिथल्या पायरीवर बसत नवऱ्याची गुणं सांगू लागली. आईचा हसरा आवाज ऐकून अवंतीचं मन भरून आलं. आपण आता किती मोठ्या संकटात आहोत हे जर तिच्या आईला कळलं तर अख्खं गाव गोळा करेल. सगळे घाबरून जातील. आई, मी नंतर फोन करते. ती नाक वर ओढत डोळ्यातलं पाणी आवरत म्हणाली. अगं बोल की. ती ड्युटी काय करते? काही त्रास बीस देत नाही ना? मीरा भोळ्या मनाने हसून म्हणाली. आई, ती कशाला मला त्रास देईल? ठेव फोन, मी बाहेर आहे. मी थोड्या वेळाने फोन करते. मला आबाशी बोलायचं आहे. भीतीने अंगभर काटा उभारून येत होता, म्हणून अंगाची थरथर होऊ लागली. बरं. मीरा बोलतच होती की तिने फोन कट केला. मीराने एक नजर त्या फोनला पाहिलं आणि समोर तुळशीला बघून हात जोडले. आपल्या मुलांसाठी प्रार्थना करू लागली. काय झालं गं? ती जेनी तिच्याकडे बघत म्हणाली. मी इथे नवीन आहे. मी आणि माझी मैत्रीण रस्ता चुकलो. त्यात कोणाचाच नंबर पाठ नाहीये. कॉन्टॅक्ट करायला घरचा नंबर माहीत आहे. ती अडाणी आहे. तिला मोबाईलमधलं काही कळत नाही. आत्तापर्यंत तिने डोळ्यातून पाणी काढलं होतं, पण जसं त्या जेनीचा मायेचा आधार वाटला तसं तिच्या डोळ्यातलं पाणी बाहेर आल्याने ती रडत सांगू लागली. ओ माय चाइल्ड, इथे कुठे राहते माहीत आहे का? जेनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. नाही, माझी चुकी झाली. आनंदाच्या भरात घराचा पत्ताच विचारला नाही. ती डोळे पुसत आपली चूक सांगू लागली. मी आहे, घाबरू नको. आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊ. चल जाऊ आपण, जेनी म्हणाली. तसं अवंती तिला एकटक बघू लागली. तोंडावरून कितीही कोणी गोड बोलले की त्याच्यावर लगेच विश्वास ठेवणारी नव्हती. अनोळखी माणसांसोबत तर कुठेच जाणारी ती नव्हती. चल, इथे जवळच आहे पोलीस स्टेशन. ऑटोने 5 मिनिटमध्ये जाऊ, जेनी तिला हाताने इशारा करत म्हणाली. हां, ती आवंढाकडे तिकडे बघू लागली. अंधार पडला होता. सगळीकडे दिवे लागले होते, त्याच्यामुळे त्याचा पिवळसर प्रकाश सगळीकडे पसरला होता. गर्दीसुद्धा जाणवत होती. सगळे आपल्या आपल्या धुंदीत होते. खाऊच्या सगळ्या गाड्या गच्च भरलेल्या होत्या. त्या ठिकाणी भीतीदायक असं तिला काहीच वाटत नव्हते. आणि ही जागा सोडून जाणं म्हणजे आपण आपल्यावर संकट ओढून घेत आहे. डोळे पुसत तिची नजर थोडी वर गेली आणि एके ठिकाणी तिची स्थिर झाली. समोर मोठा बॅनर लागला होता आणि त्याच्यावर एनडी ग्रुपचं नाव झळकत होतं. नवीनच प्रोजेक्ट लॉन्च झाला होता. त्याची ॲडव्हर्टाइजमेंट केली होती. अवंतीच्या लगेच नजरेसमोर कारमध्ये असलेला लोगो येतो आणि मंजिरीचं बोलणं. गेटच्या बाजूला ही सोनेरी अक्षरात एनडीचा लोगो आठवला. सकाळीच बाहेर पडताना तिची नजर त्याच्यावर गेली होती. त्या पोस्टरवर एक नंबरसुद्धा दिसून येत होता. तो नंबर बघून लगेच डोळ्यासमोर कबीरचा चेहरा येऊन डोळ्यात चमक आली. आजी एकच कॉल लावते. ती त्या नंबरकडे बघत एक्साइट होत म्हणाली. एक आशेची किरण जागी झाली होती. जेनीने लगेच फोन दिला. तिने पटकन त्याच्यावरचा नंबर दाबला. रिंग गेली तशी तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. तिकडून फोन उचलला की त्याचा आवाज ती इमॅजिन करून गालावर नकळतपणे गुलाबी रंग पसरू लागला. पोटात कधी फुलपाखरांची मैफिल जमा झाली तिचं तिला कळत नव्हते. इतका वेळ भूक तहान जाणवली नाही, पण आत्ता त्याचा आवाज कानावर पडणार म्हणून घसा कोरडा पडला होता. पण पलीकडून फोन रिसीव्ह झाला आणि एक नाजूक मुलीचा आवाज पडला. तसं तिचा स्वप्नांचा चुराडा झाला. गालावर आलेला गुलाबी रंग झरकन उतरला. हॅलो. पलीकडून काहीच आवाज येत नव्हता, म्हणून रिसेप्शनिस्ट म्हणाली. ते मी अवंती. नाही, मला हेमा. ती उभी राहून गडबडून इकडे तिकडे फिरत बोलू लागली. सध्या तिला नेमकं काय बोलावं तेच कळत नव्हतं. अवंती, तुम्ही अवंती बोलत आहात का? रिसेप्शनिस्टचा आवाज आला. तशी अवंती एका जागी स्थिर होऊन शांततेत तिचा आवाज ऐकू लागली. तिच्या आवाजात एक एक्साइटमेंट जाणून आली. जणू खूप वर्षांची मैत्री असल्यासारखं तिने तिचं नाव घेतलं होतं, म्हणून थोडीशी शॉक लागल्यासारखी झाली होती. हो. अवंती अवंढा गिळ्यात घसा ओला करत म्हणाली. जस्ट 1 मिनिट मॅम. कबीर सर किती वेळ झाले तुम्हाला शोधत आहे. मी तुमचा कॉल लगेच कनेक्ट करते. रिसेप्शनिस्ट एक्सायटेड होत बोलत होती. अवंती आवाजून शॉक झालेली होती. तो का मला शोधत आहे? त्याचं काय माझ्याकडे काम नाही, ते डोक्यात लगेच येऊ लागले. सर, बीचवरचं लोकेशन दाखवत आहे. कबीर फोनवर बोलत होता. त्याच्यावर तो माणूस त्या कार्डचं लोकेशन कुठे आहे ते सांगू लागला.
कबीरची गाडी बीचवरच थांबली होती आणि तिथूनच आता अवंतीला त्या बीचवरच शोधायचं होतं. मंजिरी गाडीतच बसली होती आणि कबीर बाहेर आला होता आणि फोनवर बोलत होता. शर्मा त्यांचा फोन घेऊन त्याच्याजवळ आला. सर अवंती. मिस्टर शर्मा धापा टक्क त्याच्यासमोर त्यांचा मोबाईल धरत म्हणाले. त्याचे डोळे मोठे झाले. त्याने पटकन त्यांच्या हातातून मोबाईल घेतला होता. अवंती कसं काय त्याला फोन करू शकते? हॅलो. आयुष्यात पहिल्यांदा फोनवर अडखळला असेल, कारण पलीकडे जी व्यक्ती आहे तिचा आवाज ऐकायचा होता. हॅलो. तिचा आवाज नाजूक पण कणखर आवाज कानावर पडला. तसं त्याच्या कानात आत्तापर्यंतची भीतीची हवा भरली होती ती अचानक हळूहळू कमी होऊ लागली. तिच्या आवाजाने हृदयाचे जे ठोके आत्तापर्यंत जड झाले होते ते रिलॅक्स होऊ लागले. पूर्ण शरीराच्या नसा हळूहळू रिलॅक्स होत असल्याचे जाणवू लागले. एकच शब्द बोलली होती, पण त्याच्या मनावर किती मोठं ओझं होतं ते झटकन खाली उतरलं असं वाटून गेलं. तीच अवस्था झाली होती. त्याचा आवाज कानावर पडल्यावर डोळे तुडुंब भरून आले होते. गळा भरून आला होता. कोणीतरी आपलं ह्या जगात आता ह्या क्षणी आपल्या जवळ आहे याची जाणीव होऊ लागली. इतका वेळ स्वतःला खंबीर ठेवून होती, पण त्याच्या एका शब्दाने डोळ्यातून पाणी वाहू लागले. कुठे आहेस? मी इथेच आहे. फक्त सांग तुझ्या आजूबाजूला काय आहे? मी येतो, तू तिथेच थांब. त्याने श्वास घेत हळू आवाजात नजर फिरवत इकडे तिकडे विश्वासाने सांगू लागला. तिच्या भरलेल्या श्वासांचा आवाज त्याच्या कानाला वेदना देऊन जात होता. 2-2.5 तास ह्या अनोळखी जागेत लपवत होती. मग आता कोणीतरी जवळचं आपल्या जवळ आहे याचं समाधान सुद्धा वाटत होतं. ती जवळच आहे हे जणू मनाला क्लिक झाले होते. म्हणून डोळ्यांना तिची आस लागली होती. मी ते डोळ्यातलं पाणी पुसून तिने आजूबाजूला पाहिलं. तुमच्याच कंपनीचा मोठा पोस्टर आहे, तिने वर नजर करत सांगितलं. तशी त्याची नजर सुद्धा फिरली आणि त्याच्या नजरेला त्याच्या कंपनीचा बॅनर लावलेला दिसला. वेट, मी जवळच आहे. तो अधीर मनाने त्या बॅनरच्या दिशेने जात तिला शोधू लागला. आत्ता रात्रच म्हणावी लागणार होती, कारण रात्रीचे 8 वाजले होते आणि बीच गजबजून गेला होता. आज पहिल्यांदा त्याचं हृदय खूपच जोरजोरात धडधडत होतं. का ते त्याला माहीत नव्हतं. डोळ्यासमोर आहे ती फक्त दिसत नाहीये म्हणून स्वतःच्या डोळ्यांचा त्याला राग येत होता. आजूबाजूला गर्दी असल्यामुळे त्याची नजर सैरभैर झाली होती. त्याने दीर्घ श्वास घेत डोळे मिटून घेतलेच होते की त्याच्या हृदयाने त्याला इशारा दिला. जणू तिच्या फॅन्सी झुमक्यांचा आवाज त्याच्या कानात एका संगीतासारखा नाद करू लागला. त्याच्या जोडीला त्याच्या हृदयाचे ठोके संमिश्र होऊन एक सूर तयार होऊन गेला होता. ती आपल्या समोरच आहे. मनाने साथ दिली तसं त्याने अलगदपणे डोळे उघडले. अंधुक आकृतीत आत्ता डोळ्यांना स्पष्ट दिसू लागली. तोच सकाळचा ड्रेस आता थोडासा चुरगळलेला दिसत होता. ओढणी गळ्याला घट्ट चिटकून गेली होती. त्यातच ड्रेसच्या गळापर्यंतची तिची काया त्या पिवळसर प्रकाश घामाजलेली दिसून येत होती. हळूहळू त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर पडली आणि किती वेळ त्याने स्वतःचे मन घट्ट केलं होतं, पण तिचा घाबरलेला रडवलेला चेहरा बघून त्याचा जीव तिळतिळ होऊ लागला. त्याच्या चेहऱ्यावर सकाळचं हसू किती गोड दिसत होतं आणि आता डोळ्यातलं काजळ अश्रूसहित खाली पसरल्यामुळे तिची खालची स्किन काळवंडली होती. डोळेही खूप निस्तेज दिसून येत होते. सकाळी ओठावर जी गोड पिंक कलरची लिपस्टिक होती ती जाऊन तिच्या नॅचरल ओठांचा गडद पिंक कलर दिसून येत होता. लहान बाळासारखे ओठ पूर्ण सुकून गेले होते. केस तर पूर्ण विस्कटून गेले होते. तिची कावरी बावरी नजर पण त्याला शोधत बगळ्यासारखी मान इकडून तिकडं डुलत होती. पहिल्यांदा तिला अशा अवस्थेत बघत होता. दरवेळी तलवार घेऊन उभी असलेल्या झाशीच्या राणीसारखं तिचं रूप बघायची सवय झाली होती, पण अशी घाबरलेली अवंती त्यांनी पहिल्यांदाच बघितली होती. आपोआप त्याच्या कानावरचा मोबाईल त्याने बंद करत त्याच्या खिशात टाकत हळूहळू पावले तिच्याकडे टाकू लागला. त्या गर्दीत त्याला आजूबाजूचा आवाज येत नव्हता. फक्त ती हल्ली की तिच्या त्या फॅन्सी कानातल्या झुमक्यांचा नाद त्याला ऐकू येत होता. हृदय धगधग धगधग करतच होतं. तिला बघून एक वेगळ्याच प्रकारचं मनाला समाधान मिळालं होतं. इतका वेळ रुद्ररूप धारण केलेला समुद्र तिला पाहता क्षणी शांत झाला होता. पूर्ण शर्ट त्याच्या घामाने भिजलेला होता आणि गार हवा लागून पूर्ण अंग थंड होऊन गुदमरलेला जीव मोकळा श्वास घेऊ लागला. चेहऱ्यावरच्या नसा टेन्शनने ताठ झाल्या होत्या. ती रिलॅक्स होऊन ओठांवर मंद हसू पसरलं होतं. अचानक फोन बंद झाला म्हणून ती घाबरून डोळे मोठे करून त्या फोनला बघत पुन्हा नंबर ट्राय करत नजर फिरवत होतीच की तिच्या नजरेला ओळखीचा चेहरा दिसला. तशी ती स्तब्ध होऊन त्यालाच बघत राहिली. त्याला समोर बघून तिच्या अंगात जीव आला होता. त्याला बघून आतापर्यंत तिने जे अंग आखडून धरलं होतं ते हळूहळू रिलॅक्स करून कंठ दाटून डोळ्यातलं पाणी रोखून त्याला बघू लागली. थरथर त्या ओठांवर हळूहळू हसू पसरू लागलं. तोही तिच्या डोळ्यात आरपार बघू लागला. आज तिच्या डोळ्यातल्या पाण्याने त्याला खूपच फरक होता. त्या पाण्याशी आपलं कुठेतरी नातं तयार झाले आहे हे त्याला आतून फील होत होतं. आजपर्यंत एवढ्या मुली त्याच्या आयुष्यात आल्या गेल्या, पण कोणाच्या डोळ्यातल्या अश्रूचा त्याला फरक पडला नव्हता, ना कोणाच्या हसण्याचा. पण अवंतीच्या हसण्याचा किंवा डोळ्यातल्या अश्रूंचा त्याला फरक पडत होता. तिला शोधण्यासाठी त्याला यायची काहीच गरज पडली नसती. फक्त एका फोनवरच तिची शोध मोहीम चालू झाली असती आणि ती सापडली सुद्धा असती. पण तो त्याचं सगळं काम सोडून फक्त आणि फक्त तिच्यासाठी आला होता.
जशी न्यूज कळली तेव्हा त्याचं अंग थंड पडलं होतं, पण आता ती समोर असून सुद्धा अजूनही मनातली भीती कमी झाली नव्हती. तिच्या आवाजाचा स्पर्श किती महत्त्वाचा आहे हे त्याला आत्ता कळत होते. आपल्याला फक्त तिच्या सौंदर्याचं अट्रॅक्शन नाही, तर तिची जागा त्याच्या हृदयावर कोरली गेली होती हे त्याला जाणवलं होतं. आपल्या आयुष्यात ती किती महत्त्वाची आहे हे जाणवलं होतं. कधी आणि कसं हे त्याला कळलं नाही, पण ती कायमच आपल्या जवळच असावी. या फिलिंगला प्रेम म्हणतात का, म्हणून त्याच्या डोक्याने त्याच्या मनाला प्रश्न विचारला. मनाने हसून उत्तर दिलं, प्रेम ही गोष्ट अशी आहे की ती कधी केव्हा कुठे होईल कळत नाही, पण ती जेव्हा होईल ना तेव्हा आपोआप त्या प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल. फक्त ती जवळ असल्याने हृदयाची धडधड वाढत असेल तर तेच आपलं प्रेम. दोघांमध्ये आत्ता फक्त 5 ते 6 फुटांचं अंतर होतं. ती अजूनही जागची हलली नव्हती. त्याला बघूनच खूप आनंद झाला होता. तो तिच्यासाठी महत्त्वाचा आहे की नाही तिच्या मनाला माहीत नव्हतं, पण अनोळखी जगात कोणीतरी आपल्या ओळखीचं समोर दिसत आहे त्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून दिसून येत होता. त्याने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत हृदयावर हात ठेवला. धगधग धगधग. तिच्या नावाने जणू हृदयाचे चालायचंच ठरवलं होतं असं वाटलं. त्याच्या राकट ओठांवर हसू पसरून आलं. मन एक्सायटेड झाले होते. त्याच्या हृदयाची धडधड तेव्हा शांत होणार होती जेव्हा तिला तो आपल्या मिठीत घेईल. तिचा स्पर्श होताच त्याचं मन शांत होणार होतं. कबीर, ती फक्त तुझी आहे, घे तिला आपल्या मिठीत. ती फक्त तुझी आणि तुझीच आहे असं मनाने इशारा दिला होता. तो अजूनच उतावळ झाला. आज फक्त तो मनाने पुढे जात होता. डोकं काय म्हणत आहे त्याचा त्याला फरक पडत नव्हता. दोघांमध्ये फक्त 2 फुटांचं अंतर होतं. तो पार करणारच होता की मागून आवाज आला, अवंती. तिने लगेच त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं आणि तिच्या डोळ्यात मोठी चमक येऊन गालावर मोठी स्माईल पसरली. मंजिरी. ती त्याला क्रॉस करून पळत असता रेतीतून तिच्या दिशेने निघून गेली. त्याने डोळे घट्ट मिटले. तिला मिठीत घेणारा हात आपोआप खाली येत घट्ट मुठावून त्याने दीर्घ श्वास घेतला. दोघेजणी एकमेकांच्या गळ्यात पडून जोरात रडू लागल्या. इतका वेळ हा काळ त्यांच्यासाठी खूपच कठीण होता. जेव्हा एकमेकींना पाहिलं तेव्हा कुठेही जीवात जीव आला होता. कबीरने त्याच्या केसातून हात फिरवत उसासा टाकून मागे वळून पाहिलं आणि वैतागून नकारात ती मान हलवली, कारण दोघी रडत होत्या म्हणून आजूबाजूचे लोक विचित्र नजरेने बघत होते. तू ठीक आहे ना? घाबरली होती का? कोणी काही त्रास दिला नाही ना? मंजिरी बाजूला होत रडतच एकावर एक प्रश्न विचारत तिला बघू लागली. नाही नाही, मी ठीक आहे. अवंती तिचे डोळे पुसत पुन्हा तिला मिठी मारत म्हणाली, सॉरी, माझ्यामुळे तू हरवली. माझ्या थोड्याशा दुर्लक्षामुळे तुझ्यावर ही वेळ आली. तुला काय झाले असे तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकली नसती. 2 तास कसे घालवले माझं मला माहीत होतं. मंजिरी रडतच तिला घट्ट मिठी मारत म्हणाली, मीच सॉरी. तुला सोडून दुसरीकडे जायला नको होतं. अवंती मुसमुस करत तिला अजून घट्ट आवडत म्हणाली. दोघींचा भरतमिलाप बघून तर त्याचे डोळे जड होऊ लागले. हे माझा मोबाईल दे. जेनीच्या आवाजाने दोघींना वास्तवाची जाणीव झाली. हो सॉरी. अवंतीने लगेच मोबाईल दिला. गॉड ब्लेस यू. जेनी हसत तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाली. थँक्यू जेनी. अवंतीने लगेच आजी शब्द बघून जेनी म्हणून टाकला. जेनी तिच्याकडे बघून हसत तिच्या दिशेने गेली. दोघीजणी बोलत एकमेकींचा हात घट्ट पकडून बडबड करतच आपल्या विश्वात गेला. कबीर तर बघतच राहिला. त्याने त्याच्या जीवाचा आट्टापिट्टा केला. तो आहे की नाही ह्याची साधी तस्तीसुद्धा घेतली नाही. दोघींना सोडून पुढे त्याच्या गाडीकडे जाऊन निघाला. अचानक मनाची चिडचिड होऊ लागली. मॅडम, तुमची 2 व्हीलर. बॉडीगार्ड मंजिरी आणि अवंती समोर येत गाडीकडे इशारा करत म्हणाला. तेव्हा मंजिरीच्या लक्षात आलं की कबीर पण आपल्या सोबतच आहे. तिने त्याच्याकडे पाहिलं. तो त्याच्या मॅनेजरसोबत बोलत गाडीला एक हात टेकवून ताठ उभा राहून बोलत होता. अवंती, तू फक्त यांच्यामुळे सापडली. मी एकटी काहीच करू शकत नव्हते. मंजिरी त्याच्याकडे बघत म्हणाली. तसं तिचं आत्ता त्याच्याकडे लक्ष गेलं. मनापासून हसली ती. आपल्यासाठी तो आला म्हणून मनाच्या कोपऱ्यात आनंद झाला. तो बोलून ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला आणि ड्रायव्हर तिच्या दिशेने आला. मॅडम, सर बोलवत आहे. ते पण घरीच जात आहेत. ड्रायव्हर अवंतीकडे बघत म्हणाला. हां अवंती, तू त्यांच्यासोबत जा. मी पण घरी जाते. तुला सोडवून पुन्हा घरी जायला मला उशीर होईल आणि त्यांना थँक्यू बोल. बाकी उद्या निवांत बोलू. मंजिरी हातातल्या वॉचकडे बघत म्हणाली. त्यांच्यासोबत? नाही नाही, तू पण चल. मी एकटी कशी जाणार? ती लगेच गडबडून तिचा हात घट्ट पकडून म्हणाली. त्याच्यासोबत एका गाडीत जायचं म्हणून लगेच तिच्या डोक्याला मुंग्या आल्या. कधी अशी अनोळखी व्यक्तीसोबत एकटी कुठे गेली नव्हती ना. वेडी, माझं घर इकडे, तुझं घर दुसऱ्या साईडला आणि माझी 2 व्हीलर कोण आणणार? आता ते आणि तू एकाच घरी राहतात ना, मग जायला काय प्रॉब्लेम? मंजिरी तिच्या निरागस बोलण्यावर हसत म्हणाली. तिचं मन कळत होतं. गावात असं मुलांसोबत फिरल्यावर लोक नाव ठेवतात. मंजिरीचा फोन वाजला. चल मी जाते, वहिनीचा फोन आहे. वाट बघत असेल. मी कधी येऊन तिला आयतं खाऊ घालू.
मंजिरी बोलून कॉल रिसीव्ह करत तिचा हात पकडत गाडीजवळ निघाली. उद्या बोलू, मला जावेच लागेल आणि मोबाईल पहिले चार्ज कर. मंजिरी गडबडीत बोलून तिच्या कपाळाला हलके स्टॅप करत म्हणाली. हां ते. तिला तर काहीच सुचेना. ती एक नजर गाडीला बघून गोंधळून गेली. मंजिरी तिच्या गाडीवर बसून हेल्मेट घालत तिला गाडीकडे इशारा करत जा म्हणत होती. तिने मान डोलावली. मंजिरीने स्टार्टरचे बटन दाबले आणि वळून रस्ता काढत निघून गेली. ती त्या गर्दीत नाहीशी झाली तशी ती वळली आणि गाडीला बघत हळूहळू पावलं टाकत हातातली ओढणी घट्ट पकडली. डोकं जड होऊन मानेला मुंग्या येत होत्या. त्याच्यासोबत एकटं जायच्या विचारानेच पोटात गोळा येऊन अंगभर काटा पसरून जात होता. ती गाडीच्या मागे होती त्यामुळे त्याला मिररमधून ती स्पष्ट दिसून येत होती. एकटक तिलाच बघत होता. तिला ओरडायचं होतं, खूप काही बोलायचं होतं, पण तिचं रडणं बघून त्याची तिला काही विचारायची हिंमतच झाली नाही. आधीच घाबरली असणार आणि आपण ओरडलो तर अजून रडली तर, असं लगेच मनात आलं. त्याच्या हृदयावर राज करणारी त्याला गवसली होती. ओठांवरचं मंद हसू कमी होत नव्हते. ती जशी जशी जवळ येऊ लागली तसं तसं त्याच्या हृदयाची धडधड वाढू लागली. आज ती कशी आहे काय ह्याचा त्याला फरक पडत नव्हता, पण तिच्याशिवाय राहू शकत नाही ह्याची खात्री पटली होती. ती सतत ह्या डोळ्यासमोर हवी. हेच प्रेम आहे. हो, हेच प्रेम आहे. त्याचं मन ओढून ओढून त्याला सांगू लागले. मंद हसू कधी गडद होत गेले त्याचे त्यालाच कळले नाही. ती त्याच्यासमोर विंडोजवळ त्याच्याकडे बघू लागली. तसं तो त्याचं हसू कमी करत भुवया आचून किंचित प्रश्नार्थी नजरेने तिलाच बघू लागली. ते घरी जायचं, ती तोंडातल्या तोंडात अडखळत पुटपुटली. तिचा आवाजच घशातून निघत नव्हता. त्याला थँक्यू बोलायचं होतं, पण कसं ते कळत नव्हते. हो, घरीच जातोय, तो थोडं हसून म्हणाला. आणि तो हसत आहे म्हणून ती बारीक डोळे करून चमकून त्याला बघू लागली. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू आज तिला थोडं वेगळं जाणवत होतं. हां, ती आवंढा गिळत हुंकार भरते. घरी जायचं ना, त्याने बोलत भुवया उंचवल्या, कारण अजूनही ती मूर्तीसारखी उभीच होती. तिने लगेच निरागसपणे मान डोलावली. तो सीटला टेकून सीट बेल्ट घालत तिच्या डोळ्यानेच इशारा करत बस म्हणाला. दार उघडा ना, ती थोडं मागे जात दाराला हात लावत म्हणाली. तसं तो गोंधळून मागे बघून तिच्याकडे रागाने बघू लागला. ही मागे आणि मी पुढे, लगेच मनात आलं. मागच्या वेळी गावात त्याच्या गाडीत बसली तेव्हा त्याने मागे हात घेत आतून डोअर ओपन केला होता, म्हणून आत्ता पण ओपन करेल वाटलं, म्हणून ती वाट बघत होती. तर हा भाग इथेच संपला आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा.